अनेक मुद्द्यांवर सरकारचे चोट आणि सरकारचे जात अशी परिस्थिती असल्याचं दिसतंय। शिरूरमध्ये शिंदे यांच्या सभेनंतर अजित पवार यांनी शिंदेंच्या ठाण्यामध्ये आज मेळावा घेतला आणि ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं। दुसरीकडे जनतेला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करतानाच तिकडे सोलापुरात सत्ताधारी आमदार नितेश राणे यांच्यावरच चिथावणीखोर विधानावरून गुन्हा दाखल झालाय। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 10 दिवसांपूर्वी अजित पवारांनी शिरूरच्या लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला। त्यानंतर काल एकनाथ शिंदेंनी शिरूरमध्ये सभा घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेंचा गड असलेल्या कल्याणमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। काल शिरूर तालुका पुन्हा शिवसेनामय करण्याचा दावा आढळराव पाटलांनी केला आणि आज ठाणे जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा मंत्र अजित पवारांनी दिला। मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते। शिरूर लोकसभा मतदारसंघ यापूर्वी खासदारकीला लोकसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे सुरुवात शिरूरमधून होणं स्वाभाविक आहे आणि ती चांगल्या पद्धतीने सुरुवात होताना आपल्याला दिसते। कुठेही कमी पडू नका, वेळ कमी आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा आचारसंहिता लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात जाऊन अजित पवारांनी कायदा सुव्यवस्थेवरच बोट ठेवलं, मात्र सभेनंतरच्या प्रतिक्रियेत त्यावर सारवासारवही केली। ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं। तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो। हे असं मुख्यमंत्र्यांचा अपयश नाही। मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो, त्याच्यामुळं हे सगळ्यांचं आमचं काम आहे। मुख्यमंत्र्यांचं आहे, माझं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं आहे, इथल्या मंत्र्यांचं, सगळ्यांचंच ते काम आहे। पुण्यातल्या शरद मोहोळच्या हत्येवरून गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं की एका कुख्यात गुंडाची हत्या त्यांच्याच साथीदारांनी केली। दुसरीकडे भाजपचेच तेलंगणाचे आमदार टी राजा सोलापुरात शरद मोहोळला हिंदुत्ववादी म्हणतात। कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंडाची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो, त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही। जो शरद भाऊजी है वो और मैं इसी प्रकार की एक धर्म सभा को हम लोगों ने संबोधित किया था शिरडी के श्रीरामपुर में। वो इंसान जो अपना पूरा जीवन देश के प्रति, धर्म के प्रति गौ रक्षा में बिता दिया, वो हमारे शरद भाऊ को धोखे से हमारे ही कुछ चमचों को, हमारे कुछ गद्दारों को खरीद कर उनका कल मर्डर कर दिया गया। एकीकडे कायदा सुव्यवस्था बिघडवू न देण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं आवाहन अजित पवारांनी जनतेला केलंय आणि दुसरीकडे सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चात चिथावणीखोर विधानांमुळे त्यांचेच सत्तेतील सहकारी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे थारा मिळता कामा नये, अशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी, बिगर आदिवासी भागात, शहरी भागात, ग्रामीण भागात सगळीकडे दिसलं पाहिजे आणि ते काम दाखवण्याच्या करता आम्ही राज्य स्तरावर देखील तुम्हाला साथ देण्याच्या करता, तुम्हाला मदत करण्याच्या करता, तुम्हाला विकासाच्या करता, सहकार्य करण्याच्या करता, निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो। असे 10-20 ते झाले जिहादी उभे होते। या हिरव्या सापांना सांगेन आमच्या नादी लागू नका। यापुढे कुठलाही अन्याय कराल उद्या न सांगता सोलापूर मध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्या बरोबर कुठे। कोण आम्हाला काही करू शकत नाही, काही करू शकत नाही, कारण का हे हिंदू राष्ट्र आहे, इकडच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे।
इंद्रायणी नदीत गेल्या 5 दिवसांपासून केमिकलचा फेस तयार होतोय. महाराष्ट्राचं पर्यावरण विभाग आणि प्रदूषण मंडळ झोपलंय का म्हणून लोक टीका करतायत. आणि खुद्द सत्तेत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार याबद्दल वेळ पडल्यास कोर्टात जाऊ असं म्हणतायत. त्याच्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डाने लक्ष दिलं पाहिजे. पोल्युशन बोर्डाच्या चेअरमनला सांगतो किंवा जे सेक्रेटरी असतील त्यांना, काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर ते पार पाडत नसतील तर नागरिकांना PIL पण करता येतं किंवा सातत्याने आम्ही लक्षात आणून देतो तरी हे म्हणावं असं लक्ष देत नाही. आणि आता तुम्ही मला सांगितलं, परंतु प्रेस संपल्यावर देखील मी पुढच्या माझ्या कार्यक्रमाला जायच्या आधी माझ्या ऑफिसलाच म्हणजे माझ्याबरोबर जो स्टाफ आहे त्याला सांगेन किंवा फोन लावून दे, मी ताबडतोब त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलू. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.